झालेली आहे। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पोलिसांना या ठिकाणी मध्यस्थी करावी लागलेली आहे, कारण वाद जो आहे तो टोकाला पोहोचलेला होता। आता अजित पवार यांच्याकडे दोन्ही मल्ल जे आहेत ते गेलेले आहेत। शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारल्याचा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। गादी विभागामध्ये पृथ्वीराजकडून शिवराज राक्षेचा पराभव करण्यात आला। शिवराज राक्षे हा नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये ही लढत जी आहे ती झालेली होती। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगतीये, मात्र या स्पर्धेला गालबोट लागल्याचं पाहिलं जातंय। आजचा अंतिम सामना, आज निकाल, मात्र गोंधळ निर्माण झालेला आहे। पुन्हा एकदा जाऊया तर सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर सागर, नेमकं काय घडलेलं होतं त्याची दृश्य आपण एकीकडे टीव्ही स्क्रीनवर पाहतोय, तर दुसरीकडे आता हे दोन्ही मल्ल जे आहेत ते अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर आता व्यासपीठाच्या खाली उतरलेले आहेत। अपडेट्स काय? हा विषय आपण पाहतो की खरं तर काही वेळापूर्वी जो आहे त्या ठिकाणी उपांत्य फेरीचा सामना जो आहे त्या ठिकाणी रंगलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। मात्र या ठिकाणी शिवराज राक्षे यांना पराभूत जे आहे ते या ठिकाणी पृथ्वीराज मोहोळ यांनी केलेला होता आणि त्याचा आक्षेप जो आहे त्यांनी घेतलेला होता। शिवराजजी काय 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 म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? काय झालंय? काय झालंय खरं? हा, आता खरंच मॅच होणार आहे का? मग तुम्ही अजितदादांकडे मागणी केली आहे? हा हा हा, काय माहिती? हा हा हा, कॅमेरा याच्यावर कुस्ती झालीत का नाही झालीत? जर झाली असेल तर आम्ही हार कॅमेरा समोर। हा हा, पण मला अजितदादांनी काय आश्वासन दिलं? अजितदादांनी काय आश्वासन दिले? हा, पण मग मागील शिवराज